आज दिनांक 16 आहे। 14 तारीखची माननीय मुख्यमंत्री सुसंस्कृत असंस्कृत प्रदर्शन करणारे उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या भाषणाच्या काही मुद्द्याला उत्तर देण्यासाठी मुद्दामून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्माननीय माजी आमदार प्रमोद जठारजी, सन्माननीय ओमप्रकाश चौहानजी, सन्माननीय श्याम सप्रेजी, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, 14 तारीखला सामनाच आहे माझ्या हातात। 14 तारीखला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे फार मोठा गवगवा करून मुंबईत बीकेसीच्या इकडे जाहीर सभा घेतली। कुठलीही निवडणूक नाही असं असताना, मुख्यमंत्री पदावर असताना एवढ्या जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली। शक्ती प्रदर्शन करण्यासाठी सभा घेतली, पण पत्रकार महाराष्ट्राचे देशभरच्या जनतेने सभा किती भरली होती आणि खर्च किती केला याचा अंदाज केला असेल। मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे म्हणायला मला लाज वाटते। महाराष्ट्राचा इतिहास मुख्यमंत्र्यांचा माननीय यशवंतराव चव्हाणांपासून काल परवा देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले। त्यांनी आपली प्रतिमा आणि त्यांच्या प्रतिमेबरोबर राज्याची प्रतिमा नावलौकिक वाढवायचं काम केलं। दिग्गज होते सगळे, आणि राज्यातून नंतर दिल्लीला अनेक जण गेले आणि देशातही आपली कारकीर्द कर्तृत्वाने गाजवली। हा इतिहास महाराष्ट्राचा असताना, मुख्यमंत्र्यांचा असताना, परवाचं भाषण ऐकल्यानंतर वाईट वाटलं। मी अपेक्षित नव्हतो। मी शिवसेनेत अगदी वयाच्या 15 वर्षापासून शिवसेनेत प्रवेश घेतला। 2 रुपयाची पावती फाडून सभासद झालो। सलग 39 वर्ष त्या पक्षात होतो। साहेबांचे विचार, विचारसरणी, त्यांचं राष्ट्रप्रेम, हिंदुत्व प्रेम, मराठी माणसाबद्दल आस्था, हे सगळं मी जवळून पाहिलंय। जवळून कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता, स्वार्थ न बाळगता, परखडकडे बोलणारं देशातलं, मी म्हणजे जगातलं एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे साहेब। चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आमच्या साधू संतांनी आम्हाला शिकवलाय। जे चांगलं नाही त्याला आम्ही चांगलं म्हणणार नाही। साहेबांच्या तोंडून शब्द निघाला का 100% तसेच वागणार। या 15 तारीखच्या सामन्यामध्ये जी काही पहिलीच वाक्य आली आहेत, त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री काय बोलू शकतात, कुठल्या भाषेत बोलू शकतात, त्याचा अंदाज राज्यातल्या लोकांना आलाय। आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं, घर पेटवणारं नाही। ते बोलले, शेवटचं वाक्य बोलले नसते तर चाललं असतं। कोण चूल पेटवतं?
कोण पेटवत? बरं, तुम्ही चूल पेटवणार आहात, 2.5 वर्षात किती जणांच्या चुली पेटवल्या सांगा ना? किती लोकांना रोजगार, नोकऱ्या दिल्या? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना आता 2.5 वर्षात मराठी माणसं, मराठी तरुण तरुणींना किती नोकऱ्या दिल्या, उद्योग किती आणले, किती रोजगार निर्माण झाले आणि किती दिले सांगा ना? आज एक आमच्या केंद्र सरकारचं एक हे आलंय, किती नोकऱ्या त्यांनी दिल्या त्याची माहिती आली. 88,000 आहे बघा, हे आलंय लोकमतवर. असं काय म्हणा का नाही छापलं? सभा घ्यायची काय जरूर लागली तुम्हाला? चुली पेटवणार आणि ती पण 2.5 वर्षानंतर. लोक म्हणतात मी दिवे लावणार. हे 2.5 वर्षानं दिवे लावण्याचं अजून उद्गारच्यांनाच बोलतात. चुली पेटवणार. अरे पेटणार कधी? शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची पहिली 50,000 रुपये देणार. कधी देणार? 2.5 वर्षात नाही मिळाले. मुंबई, सिंगापूर, बँकॉक जागतिक कीर्ती शहर बनवणार. बकाल करून टाकलंय. बकाल जा आत्ता या वेळेला कुठल्याही रस्त्याने जा, कचरा बघा, दुर्गंधी बघा. त्यापेक्षा चांगली दुर्गंधी महानगरपालिकेच्या कारभारात भ्रष्टाचाराची दुर्गंधी आहे. भ्रष्टाचाराची. असा भ्रष्टाचार जगाच्या पाठीवर नसेल. भारतात सोडात. एका बाजूला भ्रष्टाचार करायचा, दुसऱ्या बाजूला कौतुकाची पुस्तकं छापायची. काय चाललंय? कोरोनात 1,60,000पेक्षा लोक गेली तरी पाठ थुपटून घेत आहेत. कोरोनाच्या खरेदीमध्ये करोड रुपयाचे भ्रष्टाचार झाल्या तरी पाठ थुपटून घेत आहेत. नाले 75% या 15 मे पर्यंत साफ व्हायला पाहिजे, 34% तरी पाठ थोपटून घेत आहेत पुरस्कार. आणि चुली पेटवायला निघालात. अरे उद्ध्वस्त करायला निघालात. ती दिशा शाले यांचा संसार उद्ध्वस्त केलात, सुशांत सिंगचा केलात, त्या चव्हाण ह्याची विदर्भातली तिचा केलात. अत्याचार करून त्यांना ठार मारण्याचं काम केलं. हे चुली पेटवणार आहे. हे भाषण म्हणजे मी सांगू सगळा खोटाडेपणा आहे, बोगसपणा आहे. का 2.5 वर्ष लोकांना कारभार सांगा. सगळा बघा शिवसेनेचा मुख्यमंत्री बघा 2.5 वर्षात कायापलट केला. सुखी समाधानी महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र आम्ही बनवला, कल्याणकारी राज्य निर्माण केलं. सांगा पाहू जरा भाषेत. ते काही न सांगता फक्त शिव्या द्यायच्या. कसले मूल्यमापन करता? त्या अयोध्याच्या त्या बाबरीमध्येच्या वेळची घटना सांगता. हे आमचे सैनिक होते. तुम्ही होता का? तुम्ही होता. शिवसेनेची जी वाटचाल आहे त्या वाटचालीत पहिल्या 35 वर्षात तुम्ही कुठे दिसलात काय? शिवसेना महाराष्ट्रात फोफावली. त्यात उद्धव ठाकरेंचा श्रेय एक नवीन पैसा नाही, 1% नाही. मी आहे साक्षीदार. आता दगडाची भाषा करता, दगड देता हातात. अरे तुम्ही मराठी तरुणांच्या हातात काय दिलं? सोनं, चांदी, पुस्तकं वाचनीय अशी नाही दिली, दगडच दिले. दगड देऊन ज्या लोकांनी केसेस अंगावर केल्या आज उद्ध्वस्त झाले, उद्ध्वस्त आले. मुख्यमंत्र्यांना वेळ नाही अशा कुटुंबांना भेट देणं. विठ्ठल चव्हाण असो, रमेश मोरे असो, जया जाधव असो, का मेले? कारण अजून नाही कळलं. आता मुख्यमंत्र्यांनी शोधून काढलं पाहिजे. बाबा या शिवसैनिकाची हत्या झाली, आमदाराची, काढा शोधून. काय घरचेच भेदी आहेत ते? रमेश मोरेची हत्या का झाली? जया जाधवची का झाली? जया जाधवने ते बाळासाहेबांची सेवा केली. साहेबांचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा का झाली हत्या? अरे कोणी बोलावं, इतिहास बोलायला लावू नका. तुम्ही कुठेच नव्हता तेव्हा. दगडापासून सुरुवात करणारे आम्हीच होतो. आम्ही इतिहास सांगू, मातोश्रीचाही सांगू आणि बाहेरचा आहे. पण जिथे साहेबांचं नाव येतं तिथे तोंड आमचं बंद होतं. निष्ठा शिवसैनिकांनी साहेबांवर ठेवली, प्रामाणिकपणा दाखवला, विश्वास साहेबांनी दिला. मुलगा म्हणून दिला काय? साहेबांचा आत्मावरून पाहत असेल, मुलगा विश्वास प्रेम दिलं का? त्याला उत्तर ना
या मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे कधीतरी. काय म्हणे हिंदुत्व टोपीत नाही. हे काँग्रेसवाल्यांना उत्तर. आम्ही टोपी घालत नाही. बीजेपी घालतं काय मला माहिती. आज संघ घालतात पण ती पांढरी नाही. हां, त्या म्हणजे काँग्रेसवाल्यांना बघावं आहे. हिंदुत्व टोपीत नाही, डोक्यात असावी लागते. डोक्यात. त्यांच्या डोक्यात आहे का माहीत नाही. आणि डोक्यात होतं तर 2019ला डोक्यातून का गेलं कळलंच नाही. हिंदुत्व सोडलं, गद्दारी केली आणि काँग्रेस राष्ट्रवादी गेले. डोक्यात असतं तर गेलं असतं का. आता आमच्या हृदयात आहे. आता हृदयात राम आहे का रावण आहे कोण चेक करणार. रावण मी म्हणू शकत नाही. तो पराक्रमी होता, कर्तबगार होता, वचन दिला पाळायचा. हेही नाही यांच्यात. पण रामाची उपमा देऊ शकत नाही. ते म्हणत असतील नाही. आणि रावण तर नाहीच नाही. यांच्यामध्ये विकृत बुद्धीची लोक दुसऱ्यावर आरोप देऊ करू शकतात. वाईट वाटतं महाराष्ट्र मुख्यमंत्री विकृत म्हणतात. देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन अयोध्येच्या वेळीची घटना, वजनाचा विषय काढतात. शारीरिक याच्याबद्दल आतापर्यंत कुठला राजकारणी एक दुसऱ्याबद्दल बोलला नाही. मुख्यमंत्री साहेब, माझी विनंती आहे, आमचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री यांच्या वजनाबद्दल बोलतात. आपण जरा एक आरसा घ्या आणि स्वतःकडे पहा. मग आम्ही तुम्हाला काय म्हणावं ते तुम्ही शब्द सुचवा. आपला चेहरा पहा. आम्ही नाही म्हणत तुमच्या चेहऱ्याला पुलका. स्वतःचा चेहरा पहा आणि मग दुसऱ्यांच्या शरीराबद्दल टीका करा असं मला वाटतं. पुढच्या वेळेला याचं पुढचं बोलेन. मी बीजेपीत आहे. मी बीजेपीच्या अंगावर जाऊ नका. शिवसेनेविरुद्ध बोलणारे त्यांच्या अंगावर आम्ही गेलो म्हणून तुम्ही आज मुख्यमंत्री झालात. शिवसेना राहिली. तुम्ही कधी अंगावर गेलात नाही. शिवसैनिकांनो तयार व्हा. का तुम्हाला मुख्यमंत्री पद द्यायला तयार व्हा. मग शिवसैनिकांना 2.5 वर्षात काय दिलं. कपडे लत्ते, अन्न खाणं, नोकरी, व्यवसाय काय दिलं सैनिकांना. साधी भेट, साधं कौतुक, पाठीवर हात, काय काही नाही. कसे सैनिक येतील हो. काय मीटिंग. 40% म्हणजे म्हणतो जेमतेम 30 ते 35 हजार लोक होते जमून जमून जमून. त्यात 8 ते 10 हजार बांद्राचे फेरीवाले होते. 300-300 रुपये देऊन. तो काळ गेला साहेबांचा. हातवारक्या 3 लाख 4 लाख, नाशिकची 5 लाखची सभा पाहिली आहे आम्ही. ते तुमच्या नशिबी नाही. हेराफेरी करून लोकांचा विश्वास संपादन नाही करता येत. आणि म्हणून हे जे काय दिलं तुम्ही त्याबद्दल मी तर म्हणेन की भाषा सुधारा. वृत्तपत्रात हा सामनाच असल्यामुळे अनेक वृत्तपत्रांनी प्रिंट मीडियाने तशीच वाक्य दिलेत. मला खरं म्हणजे मराठी भाषेच्या त्या शब्दांचा प्रत्यक्ष अर्थ काय होतो त्याच वृत्तपत्रांनी द्यावा. सणसणीत, खणखणीत, अरे रक्तात नाही ते, स्वभावात नाही. खणखणीत कधी बोले. आम्ही मर्द हाय आहोत सांगायला लागतं मर्दाला. मर्द मर्द काय सांगावं लागतं. मर्द नाही. कोणी संशय व्यक्त केला का. काय जट नाही ना. मग कशाला म्हणायचं. 1 तासाच्या तडाखे बंद 50 मिनिटं. 1 तास नाही ते पण खोटं. मी घड्याळ लावून होतो बघताना 50 मिनिटं 1 तास नाही. तडाखे बंद ते होऊच शकत नाही. तडाखे बंद ते आवाज पाहिलं तर काय हे नाही. भाषणा विरोधकांना फोडून काढले. कोण विरोधक फोडून काढणं. घे पाठवा फोडून काढ असं म्हणणारं कोण नाही. बीजेपीत तर नाही. आता बीजेपी मी पण थोडी सगळं बीजेपीची आयडिओलॉजी आत्मसात करायचा प्रयत्न करू. त्याने आणि RSSने पण नाही. RSSच्या हातातच लाठी असते. फोडायला येण्याचा प्रश्नच नाही. कोणाला फोडलं एवढं का आहे. उद्धव ठाकरे बघून लोक घाबरतात का पळतात का. हे पळतात. पळताचा प्रश्नच नाही. 10-12 मिनिटाच्या वर चालू शकत नाही. तरी यांनी बरंच काहीतरी संजय राऊतने लिहिलं असलं ना तरी नाही. शिवरायांचा महाराष्ट्र बदनाम करताय
ते तमाशे बंद करा. वा, महाराष्ट्राला बदनाम कोण करत आहे? महाराजाच्या नावाने 50-55 वर्ष दुकान कोणी चालवलं? घर कोणी चालवलं? महाराजांच्या नावाने सत्ता मिळवून कोण मुख्यमंत्री झाले? आणि कोण भ्रष्टाचार करताय? बदनाम कोण करताय? यशवंत जाधव आमचे नाही हो, नाही ना, आपले नाही ना. मग 6 कोटीचे दागिने, 100 कोटीच्या वर कॅश वगैरे पैसे, स्टँडिंग कमिटी फक्त चेअरमन. हे जर त्याच्या घरी गेले तर मातोश्रीच्या घरी किती? हा प्रश्नचिन्ह आहे. आता बाकीचे जे आहे अनिल परब, अमुक तमुक, ते तर राज्याचे मुख्यमंत्र्यांजवळचे मंत्री आहेत. मग त्यांचे किती? हा प्रश्नचिन्ह आहे. महाराजांचं नाव घ्यायचं, हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि छापत बसायचं. भ्रष्टाचार म्हणाल नाही आम्ही, छापत बसायचं आणि त्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, बरोबर नाही. हे मला वाटतं हे वाक्य राज ठाकरेंना उद्देशून. हा कसला मुन्नाभाई? ही तर केमिकल लोचाची केस. लोचा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, सुसंस्कृत भाषा, लोचा. बघा काय बोलायला लागतं आणि कोणाला. आता नातं मी नाही सांगत. आता मला एक सांगा, मुन्नाभाई, नवाबभाई चालतात. आता मराठीत मुन्नाभाई नाव असलं चालत नाही, नवाबभाई चालतं. अगदी मांडीला मांडी लावून, कारण ते दाऊदचे संबंध आहे ना. बॉम्बस्फोट, हजारो लोक इथे मारली. कडवट शिवसेना, कडवट दाऊदच्या विरोधात. आम्हाला जी प्रोटेक्शन आज आहे ना 91 पासून आतापर्यंत, ती त्यांची कृपा, त्यांची कृपा. आणि मग मुन्नाभाई बोलायचं. दाऊदच्या आणि संबंध बीजेपी वाल्यांची जोड आहे. काय संबंध आहे आमचा? काय संबंध आहे? सगळ्या कारवाया केल्या आहेत केंद्र सरकारने. त्यात एक वाक्य आहे, काहीतरी कोणाला ते म्हणतात, काही लोकांना संरक्षण देण्याबद्दल ते बोलले. संरक्षण दिलं कोणाला? संरक्षण चुकून कोणाला, चुकीच्या माणसाला दिलंय, उलट एका बाजूने मला दिलंय. आणि काही जण आहेत मला दिलं. 91 पासून संरक्षण आहे. बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं, उद्धव ठाकरे करू शकले नाही. आणि उद्धव ठाकरे असतानाही मला मुख्यमंत्री बनवलं होतं. उद्धवजी अजून 10 वर्ष जरी मुख्यमंत्री असला तर नारायण राणेच्या 8 महिन्याची काम केलं, काम कर्तृत्व दाखवलं, तिची बरोबरी होऊ शकणार नाही, होऊ शकणार, होऊ शकणार. बोलणं सोपं आहे, चेष्टा करणं सोपं आहे, विनोद करणं सोपं आहे. तो विनोद, हे भाषण विनोदी आहे, चेष्टा मस्करी आहे आणि शिव्या घालण्यासाठी. शिवसंपर्क नाही, शिव्या संपर्क भाषण आहे. शिव्या संपर्क भाषण, शिवसंपर्क नाही. काय एक वाक्य नाही हो. सैनिकांना फेरेवाले आणून बसवले, त्यांचा शिवसैनिकाचा संबंध काय? सगळ्यांचे फोन चालू होते. अरे बातम्यावर झालंय काही. आमच्या देवेंद्र फडणवीसवर टीका. अरे तुम्ही नांदलास ना, होता ना, तुमचेही मंत्री होते ना बरोबर. 25 वर्षाची जास्त काळ युती करायची, मित्र म्हणायचं, आणि नंतर मग काय? गद्दारी करून पदासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी गद्दारी करायची. आणि आता 2.5 वर्षानंतर कोणतंही काम, कार्य महाराष्ट्रात झालं नाही, केलं नाही. कामाची माहिती नाही, प्रशासनात अवगत नाही, मंत्रालयात जायचं नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलायचं. कसलं कर्तृत्व आलं?
ना मंत्रालय, ना कॅबिनेट, ना अधिवेशन. असला कसला मुख्यमंत्री असतो? अरे बडाया मारू नका, सगळं अंगलट येईल. आम्ही असं केलं तर तुकडे तुकडे करू. काय भाजी वाटली काय? फरसबी वाटली का भेंडी वाटली तुकडे तुकडे करायला? त्याला असावे जातीचे. तुमच्यासारखे जर असे सैनिक 66 साली असते, शिवसेनेला हे दिवस दिसले नसते. आता काही पुळचड माणसं आहेत म्हणून ही दिशा शिवसेनेची आहे. पुळचट व्याख्येत कोण बसतं ते तुम्ही बघा. आणि म्हणून त्यांनी हे बोलण्याचं हे सोडावं आणि चांगले विचार द्या. ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांनी हा महाराष्ट्र समृद्ध विचाराने केला, पराक्रमाने शिवाजी महाराजांनी केला. त्यांचं नाव घ्यायची पात्रता आहे असं मी म्हणत नाही. नाही पात्र नाही. भाजप सध्या दाऊदच्या मागे लागलाय. पण उद्या दाऊद म्हणाला की मी भाजपमध्ये प्रवेश करतो तर हे भाजपवाले त्यालाही मंत्री करतील. हे स्वप्न पडलं? मला सांगू नका. संजय राऊत तू तर बोलूच नको. तुझ्या प्रश्नाला उत्तर देणार नाही कारण हे बॉक्स तू टाकलाय. मी पाहिलंय हो डोळ्यांनी. बॉम्बस्फोट नंतर काही कामात कोणी कोणी पैसे घेतले आणि मी आता केंद्रीय मंत्रिमंडळात आहे. होम मिनिस्टरला जाऊन सांगू शकतो कोणाचे संबंध कुठे आहेत, काय आहेत, कोण कसे पैसे घेत आहे सत्तेत आताही. त्यामुळे दाऊदचे संबंध. आता तुम्ही एक तर हिंदुत्वाचं नाव सांगताय, गद्दारी केली, मुख्यमंत्री झाला. नवाब मलिक संबंध असताना दाऊद शकील पण त्याला मंत्रिमंडळ काढलं नाही. आमचा संबंध काय? आमची 302 क्षमता खासदारांची आहे. आम्हाला कोणाची गरज नाही हो, गरज नाही. देशद्रोही माणसाशी आम्ही संबंध करत नाही. आम्ही तर तुम्ही तर मंत्रिमंडळातून काढू पण शकत नाही. ही जी भाषा आहे ना ही संजय राऊतची. ही संगत भोवली आहे उद्धव ठाकरेला. संजयची संगत भोवली त्यामुळे असे शब्द त्यांच्या तोंडी आलेले आहेत. काय म्हणतात ते? आपण कुठेतरी एका मार्गावर चाललो आहोत. लोकांची अन्नाची सोय कोण करणार? लोकांची माती भडकू नका. लोकांच्या हातात धोंडे दिलेत, ते धोंडे तुमच्या टाळक्यात मारल्याशिवाय राहणार नाहीत. हे आपल्याला वाक्य उद्देशून नाही आहे. त्यांनी शिवसेनेला उद्देशून संजय राऊत म्हणतोय. त्यावेळेला 66 सालापासून जे धोंडे हातात दिले ते धोंडे हातात एवढे असह्य होतात की आता या सहकाऱ्यांच्या डोक्यात हाणावेत का हा प्रश्न सैनिकांच्या मनात आहे. BJP वाला हातात दगड देत नाही, विचार देतो. विचार हेडलाईनला वाक्य आहे. बरोबर ना? BJP RSS कुठल्याही माणसाच्या, व्यक्तीच्या, तरुणाच्या हातात धोंडे देत नाही, विचार देतो. आणि त्यामुळे BJP आज देशात नाही जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे. हे आवडत चालले. आता पण 56 आहेत ना, ती मोदी कृपा आहे, अमित शहा कृपा आहे. नाही तर ह्यांचे खासदार 8च्या वर जात नव्हते आणि आमदार 15 ते 20 यामध्ये. आता बघा पुढच्या निवडणुकीत काय होतंय ते. सैनिकांनो तयार राहा पडायला म्हणा. तयार राहा म्हणाल, पुढचं वाक्य बोलला नाही, ते आम्ही जोडलं पडायला. काय कशाच्या आधारे? काय कर्तृत्व करून दाखवलं का? कर्तृत्व करून दाखवलं. शेतकऱ्यांना निवडणुकीच्या अगोदर सांगायचे 50,000 रुपये द्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला. दिलेत का? 5,000 दिलेत. नोकऱ्याबद्दल बोलायचे.
मागेल त्याला नोकरी देऊ, हे देऊ. अरे मराठी माणसाच्या न्यायासाठी म्हणत म्हणत या मुंबईतून मराठी तरुण, मराठी कुटुंब पालघर, वसई बिसई बाहेर गेले मुंबईच्या. आणि ह्याचे एकाचे 2 बंगले झाले मुंबईतच. यांचे एकाचे 2 झाले, एक कायदेशीर एक बेकायदेशीर. आणि दुसऱ्यांच्या घरावर तक्रारी करायला मोकळे. कुठे मराठी तरुण आहे? कोणाला अन्न दिलं, कोणाला नोकरी, सांगा तर मला. बघा हे वाक्य मध्ये, उद्या ते उत्तर सभा घेणार आहेत. हे चाळे चालू ठेवायचे का? उत्तरे द्यायचीच असतील तर जनता महागाईने होरपळी, त्यांना उत्तर द्या. उत्तर द्या, आम्ही देतो आणि सडेतोड देतो, मनात संकोच न करता देतो. आम्ही खरं बोलतो, खोटं बोलत नाही, बोगस माहिती देत नाही. उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण टोटल बोगस. थापा मारल्या, कारभार जमत नाही, झेपत नाही, कुवत नाही आणि क्षमता नाही, आणि म्हणून शिव्या घालायचं एक कलमी कार्यक्रम त्यांनी चालू केलाय. हा महाराष्ट्राचा इतिहास नाही, हा नावलौकिक नाही, हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असा नाही. शिव्या देणारा कर्तृत्वाने महाराजांनी जगभर नाव केलंय. आज 400 वर्षे झाली. आज पराक्रमी राजा म्हणाल्यानंतर छत्रपतींचं नाव येतं. तुम्हाला काय? फेल्युअर चीफ मिनिस्टर कोण? उद्धव ठाकरे. कशातच नाव नाही, गाव नाही, काय नाही, सभेला नाही, कॅबिनेटला नाही, आपल्या मंत्रालयात नाही, काय नाही. व्हिडिओ कॉन्फरन्स. पाकिस्तानच्या लढाई झाली आणि उद्या यांना सांगितलं हाताळा. हो मी बोलतो ना, व्हिडिओ कॉन्फरन्स. आणि त्यामुळे त्यांनी आपलं तोंड बंद करावं असं मला वाटतंय. त्यांनी बीजेपीला टीव्हीवर टीका करू नये. संबंध बघा, संबंध एवढ्या वर्षाचे होते आणि एवढे संबंध असतानाही, साहेबांचे वाजपेयींचे संबंध असतानाही हा व्यक्ती आला आणि बीजेपीला काय बोलायचं ठेवलंय त्यांनी? काय बोलायचं ठेवलं? एक लक्षात ठेवा, आमची सत्ता आहे. ईडीची चौकशी झाली, सुडाणी करतायत, लोकांची घरावर कारवाई करतात. प्रेमाने करता का? यशवंत जाधववरची कारवाई आहे. 20,000 कमवू शकत नाही असा माणूस 100, 150, 200, 6 कोटीचे दागिने, आणि त्याची चौकशी झाली. ते नियमबाह्य सुडाणी. अनिल परब कुठे होता, काय होतं आणि काय झाला? देशमुख साहेब जेलमध्ये आहेत, ते राष्ट्रवादीचे आहेत. पण यांच्या शिवसेनेचे किती नगरसेवक, आमदार धनाढ्य कोणाच्या पैशातून? मुंबईतील नागरिकांच्या पैशातून ना. आमच्या PM साहेबांनी सांगितलं पेट्रोल डिझेलचे भाव वाढतायत, आपल्याला परदेशातून खरेदी करावं लागतंय. तुम्ही जरा तुमचा GST, तुमचे टॅक्स कमी करा आणि महागाई कमी करा, लोकांना दिलासा द्या. दिली का? अनेक राज्यांनी दिला, कमी केले नाही केले. कळलं पाहिजे ना. 89,000 करोड राजकोषीय तूट आहे महाराष्ट्राची. कळतं का? विचारा या मुख्यमंत्र्यांना, हे राजकोषीय म्हणजे काय? 89 आले कुठे? महसुली तूट ती पण सांगतो त्यांच्या सरकारची 25,000 कोटी महसुली तूट. ते भरायसाठी भाषण नाही. मी कसे सोर्स ऑफ इन्कम करणार त्याबद्दल काय बोलत नाही. उत्पन्न कसं वाढवणार त्याबद्दल एक शब्द नाही. तूट कशी कमी करणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च मी कसा मोठ्या प्रमाणात करणार त्याबद्दल काय. पैसाच नाही. इन्फ्रास्ट्रक्चरला पैसा देणार कोण? माझ्याकडे बघा बातमी अंगणवाडी बायकांचं पगार 3 महिने नाही. 3 महिने बोलावं भाषणात. 3 महिने मी अंगणवाडीच्या सेविकांचं मानधन देऊ शकलो नाही. बोला. ST कर्मचारी 120 पेक्षा गेले, त्याला जबाबदार मी आहे. बोला. नाही
का निर्णय घेतला नाही? 1,60,000 कोरोनातून बळी गेले, महाराष्ट्राचे नागरिक गेले. का औषध पुरवठा वेळेवर झाला नाही? हालत का हॉस्पिटलची? नर्स असले तर डॉक्टर नाही, डॉक्टर असले तर औषध नाही. काय अवस्था? देशातील सगळ्यात राज्यापेक्षा महाराष्ट्रात जास्त लोक मृत्युमुखी पडले. काही मुख्य ह्या विषयावर बोलायला पाहिजे. आज रस्ते नाही आहेत. गावात झालेले 3 वर्षापूर्वीचे रस्ते उखडलेत. नाले सफाई एवढे 75% व्हायला पाहिजे. 16 जून आहे, मे आहे. आता एनी मोमेंट म्हणजे कुठल्या क्षणी पाऊस पडेल. मग नाले काय? लोकांच्या घरात पाणी. नाल्यातून गाळ काढला जात नाही. महानगरपालिका सत्ता जी आहे ना, हे गाळ्यातून पैसे काढतायत, टेंडरच्या पैसे काढतायत आणि म्हणून टेंडर लवकर पास होत नाही. 10 आणि 12%च्यावर कोण कॉन्ट्रॅक्टर द्यायला तयार नाही आणि यांना 20% पाहिजे आणि म्हणून नाले साफ होत नाही, नाले साफ होत नाही. कसं राज्य आणि काय? खरं म्हणजे त्यांची जी घोषणा दिली ना, आमचे नेतृत्व हिंदुत्व हे चूल पेटवणारे, चूल तर कोणाची पेटवली नाही. नंतर हृदयात राम आणि हाताला काम. माझं तर वाक्य आहे, हृदयात मत्सर आणि द्वेष आणि कृती शून्य, अशी माझी घोषणा त्यांच्याला उत्तर आहे. हा एक नेहमीचा फॉर्म्युला आहे. मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव. जेव्हा भाजप बरोबर होते ना, तेव्हा काँग्रेसचा डाव म्हणायचे. काँग्रेसचं मी होतो ना तिथे, मी पण भाषणं केले. हे काँग्रेसचा डाव आहे, आमच्या मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणं. हे अपयशी ठरले. यांच्या हातून काय झालं नाही. 2 वाक्य त्यांना आठवतात मत्तीसाठी. एक, मुंबई महाराष्ट्रामध्ये तोडण्याचा डाव आणि हिंदू 2.5 वर्षात हिंदुत्व आठवलं नाही. गद्दारी करताना, बीजेपी हिंदुत्ववादी पक्ष सोडताना, मुख्यमंत्री होताना, तेव्हा कोणाच्या कुशीत? राष्ट्रवादीच्या. त्याला सर्व धर्मभाव, हिंदुत्ववादी नाही. एकदा मी माननीय पवार साहेबांना विचारलं होतं, साहेब असं साहेबांचं म्हणणं आहे, आमच्याबरोबर या. नाही म्हणे, मी हिंदुत्व संघटनेवर जाऊ शकत नाही, माझा पक्ष राहणार नाही. आता कसा राहतो मला त्यांना माहीत. पण हे हिंदुत्ववादी बीजेपी सोडून त्यांच्यात जाऊ शकतात आणि म्हणतात मी साहेबांचं शब्द दिला होता. असा साहेब केव्हाही तयार नव्हते, केव्हाही तयार. बांधवन साहेब एक शब्द दिला तर त्यासाठी कुठली किंमत मोजायला तयार आहे. मी कधी बोललो नाही, पण एक त्यांच्या गुणाचं वैशिष्ट्य मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन. 99 साली ज्या वेळेला आमचे 5-6 आमदार कमी पडले सत्तेला, तर मी अपक्ष जमवले आणि साहेबांना मातोश्रीजवळ 185 यादी दिली. प्रमोद महाजन तिथे बसले होते. प्रमोद महाजन म्हणाले, नारायण काट्यावरचं सरकार चालेल का? मी म्हणलं साहेब चालवेन मी, आत्ता पण काट्यावरच होतं आणि तेव्हा तर जास्त अपक्ष होते. साहेब म्हणाले, नारायण बघ तुला काय वाटतं? मी म्हणलं मी चालवेन साहेब, चल उद्या आपण बोलू. आणि मग महाजन साहेब, मुंडे साहेब भेटले साहेबांना. मला दुसऱ्या सकाळी 11 वाजता बोलवलं. बघा शब्द नेत्याने द्यावा, कसा द्यावा. नेता आपल्या कार्यकर्त्यासाठी काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे. उद्धवजी हे तुम्हाला झेपणार नाही. साहेब मी गेल्यावर म्हणणार, सत्तेत राहणं आपल्या पक्षासाठी आवश्यक आहे. तू या मताचा आहेस का? मला हो साहेब आवश्यक आहे. तू प्रयत्न करतोयस मला दिसतंय, पण 145 होत नाही असं मला दिसतंय. आपण एक संधी बीजेपीला देऊया का? साहेब तुमच्या मनावर, मला काय विचारतं, तुम्ही जे कराल माझी मी सहमत आहे तुमच्या मताशी, मग आपण करूया का निर्णय? मी साहेब माझी एक अट आहे. साहेब तुम्ही जरूर आपण सत्तेत राहावं असं मला वाटतं,
पण तुम्ही सत्ता कोणालाही बीजेपीमध्ये मुख्यमंत्री झाला, मी म्हणतो मंत्रिमंडळात जाणार नाही. काय म्हणतो मला नाही साहेब. बेल मारली, आशिष कुलकर्णींना बोलवलं, तुम्ही अजूनही विचारू शकता, आणि सांगितलं आशिष एक पत्र घे, आपण सरकार बनवत नाहीये, आपण विरोधी पक्षात बसायला तयार आहोत, असं पत्र तू टाईप कर आणि देऊन टाक गव्हर्नर. एक सैनिकाने, मी बोललो मला कोणाच्याही मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नाही राहायचं, मी मुख्यमंत्री झालो आहे. साहेब बोलले नको मला सत्ता, तू नाहीच नको. एक सैनिकासाठी राहतील. अरे एकनाथ शिंदेचं आदल्याशी नाव चाललं आणि दुसऱ्याशी भाषिंग मानून शरद पवारांच्या घरी मलाच माहीतच आहे, मीच आहे नवरा. आणि कालपासून 4 दिवस खर्च करत होता बिचारा एकनाथ, या हॉटेलात ठेवू आमदारांना का त्या हॉटेलात ठेवू. बिचारा बिल देतोय आणि तिकीट याने घेतली त्याची कापून. आणि कोणी म्हणाया सांगू नका, मी तर म्हणजे बोलेन ना. आता आज एकच गोष्ट सांगितली, मातोश्रीची पुरी कुंडली, यांची कुंडली, हे काय विचारायचे आहेत, यांना राजकारण कितपत कळतं. साहेबांना जगाने देशातल्या लोकांनी कोणी त्रास दिला नाही, फक्त पुत्रांनी दिला. बोल म्हणा, मी पुढचं सांगेन याच्यानंतर. घर पाडायला निघाला. अरे देशात लोकशाही आहे. बघा, त्याने माझ्या घराची तक्रार करून माझ्या मागे इन्क्वायरी लावली, त्याचं दुसरं घर बेकायदेशीर असून मी नाही, मी कोणाच्या घराची तक्रार नाही करणार. अजून 4 बाण पाहिजे सिमेंट आणि स्टील मी पाठवतो, पाठवतो मदत. पण अशा वृत्तीचा माणूस आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलाय. शिवरायांच्या महाराष्ट्रात ही शोभा देत नाही. ही वृत्ती, ही भाषा, टिंगल, अरे वजनाची, मग आमच्या वजनाचं जाऊ दे. देवेंद्रचा चेहरा आमचा आहे ना, हे तर आमच्या बीजेपीचं चेहरा, लोकांचे विश्वास बसेल असा, लोक त्याला ऐकायला येऊ शकतील असा चेहरा. जबरदस्तीने ऐकणं वेगळं, उत्स्फूर्त येणं वेगळं. सभा ऐकायला, आमच्या देवेंद्रची भाषणं ऐकायला लोक उत्स्फूर्त येतात आणि दमदरे. यायला पाहिजे, नाही तर शाखाप्रमुख पद काढून टाकेन, यायला पाहिजे विभाग प्रमुख काढून टाकेन, हे नगरसेवक पद देणार नाही, 5000 लोक आहे. अशाने लोक जमवले, आम्हाला कळत नाही. आम्ही याच मुंबईचा आमचा जन्म, आम्ही इथलेच आहोत, आम्ही इथलेच आहोत. आणि मुंबई म्हणजे कोकणातच येते. त्याच्यामुळे कोणी हे आता बंद करावं. आणि बीजेपी वगैरे या लोकांनी बीजेपीच्या वाट्याला येण्याचा प्रयत्न करून भाजपने आम्हाला काँग्रेसकडे ढकलले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची गरज काय, असे उद्धव ठाकरे ठणकावले. अरे बापरे, काचात फुटल्या असतील अनेक बिल्डिंगच्या ठणकावल्यावर. काय भाषा नाही प्रभावी, काय बा पत्रकार. पण हा नाही, ही खरं संजयचीच भाषा आहे. भाजपकडे ए टीम आहे, बी टीम आहे आणि सी टीम आहे. सी टीम आहे. मी असं म्हणेन, आमची भाजपची सी टीम शिवसेनेच्या ए टीमला भारी पडते आणि म्हणून हा उपद्व्याप आहे. आता यावेळेला मला मोदी बरोबर नाही आणि अमित शहा पण नाही. आता बघूया तुमची काय टीम करते. आमचे हिंदुत्व आधी गदाधारी होते, त्याला सोडून 2.5 वर्ष झाली. गाढवाने लात मारायची, आधीच आम्ही लात घातली. हे उद्धव ठाकरे भाषा बघा, गाढव. आमच्या बीजेपी सोबत राहून मुख्यमंत्री पदाचे 56 आहेत ना, ते आमच्या मतीने मोदींच्या कृपेमुळे आहेत. तरी पण ते लात मारून गेले. आता मला माहित नाही, शिवसैनिक पक्ष प्रमुख आणि लात गाढवच मारतो, पण मी त्या पदाला असल्या माणसाला गाढव म्हणणार नाही. लात मारली म्हणे आम्ही, लात मारी सव असू नये. दगड मारा, फाईट मारा, कानफडत मारा, जमेल तर, पण बीजेपीकडशी नाही जमणार. तुम्ही आमच्यावर एक लाफा मारलात, दुसऱ्या गालावर पडेल आणि परत
एकाचे 2 होईल. आता कोण पलीकडे आहे जरा विचार तर करा. आम्ही ट्रेनिंग तिकडेच घेतली. 39 वर्ष ट्रेनिंग घेऊन आलोय. त्यामुळे आमच्या वार्तेला येऊ नका, उद्धवजी भाषा बोलू नका. मला अजून सुशांत माहिती आहे, दिशा माली माहिती आहे, सालियन पूर्ण केस माहिती आहे, तिथले विटनेस माहिती आहे, आय विटनेस माहिती आहे. पण आम्ही काही संकेत पाहतो साहेबांना दिलेल्या शब्दाचा. मी पक्ष सोडला त्या साहेबांनी माझ्याकडून एक शपथ घेतली, शब्द घेतला. त्या शब्दाखातर मी गप्प आहे. नाहीतर मी जी नावं घेतली त्यांच्या सगळ्या केसेसबद्दल पूर्ण माहिती मला आहे. सांगू तर तुम्ही सांगा. त्या तुमळे ना हे गाडवाले लातमध्ये यांनी लहान मुलांची भाषा करू नका. आणि मर्द आहे मर्द असाल ना, मर्द नाही म्हणता मर्द असाल तर तुम्ही मर्दासारखं महाराष्ट्र सरकार चालवा. एक लोक कल्याणकारी शिवाजी महाराजांनी सांगितलं म्हणजे राज्य चालून दाखवा, तर आम्ही म्हणू काहीतरी आहे. आम्ही म्हणणार नाही. मी तुम्हाला ओळखतो, 39 वर्ष पाहिलं आहे कसे आहात तुम्ही. मला कधीच वाटलं नव्हतं साहेब असते तुम्हाला मुख्यमंत्री केलंच, कधीच केलं नसतं साहेबांनी. ते शरद पवारच करू शकतात. का त्यांना माहिती आहे का हे खुर्चीवर बसणारच नाही. राष्ट्रवादीच खुर्चीवर असल्यासारखं आहे, आजही आहे. ते नामदारी हे दुकान चालू शकत नाही महाराष्ट्र सरकारचं. त्या महाराष्ट्र सरकार चालवायला कर्तृत्वात माणसं पाहिजे. त्या इतिहासात जे झालेले मुख्यमंत्री राणेसह मान्य करावं लागेल. त्यामुळे परत भाजप बद्दल राष्ट्रीय संघाबद्दल हे नव्हते. तुम्ही होता काय स्वातंत्र्य लढ्यात गेला होता काय? किती जेलमध्ये होता? हे नव्हते स्वातंत्र्य लढ्यात, हे जेलमध्ये गेले नाही. काही RSS बद्दल स्वयंसेवक संघाला स्वतंत्र लढ्यात सहभाग नाही. संयुक्त समितीतून जनसंघ पहिल्यांदा फुटला. तुम्ही होता पाहिला? तुम्ही होता स्वतंत्र लढ्यात 60 साली होता, संयुक्त महाराष्ट्र होता. काय केलं? किती दिवस जेलमध्ये गेलात? एक लाठी खाल्लीत. मुंबईत दंगले होतात, घराच्या बाहेर पडता का हो? मला माहिती आहे पडता. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यांनी सहज म्हणून ठाकरे कुटुंबातले एकाचे स्टाफ कमी केला. 4 ठिकाणी मी राणेसाहेब स्टाफ कमी केला, जरा सांगा ना विलासराव सांगा. मी विलासराव सांगायला विलासराव सोडून द्या ना. कमी अपोजिशन लीडर लगेच झालो आणि ते मुख्यमंत्री मला 2 हवालदारांनी काय होतं देऊन घराच्या बाहेर नाही पडले. काय पुरुषात तर सांगतोय. अजून बरेच काढीन मी. एक तर पत्रकारांनी कमाल केली. जे मुख्यमंत्री झाले साहेब आणि गाडी चालवत गेली. अरे काय बघा मुख्यमंत्री पराक्रम, गाडी चालवत गेले. मी बोललो हो महाराष्ट्राला मुख्यमंत्री पाहिजे होते, ड्रायव्हर नको होते. हे काय काय कौतुक पत्रकार पण करतात. ठणकावला. अरे कोणाला ठणकावला? घरात तर ठणकावून दाखवा. मग बाहेर घरात ठणकावू शकतात का कोणाला? आणि ठणकावलं असतं तर आदित्यने असं केलं असतं. जाऊ दे, सोडून देतो. हे म्हणतात युतीत सडले. 25 वर्ष आम्ही युतीत सडलो. बाहेर पडल्यावर, युतीतून बाहेर पडल्यावर भाजपच्या भेसूळ आणि विकृत मानसिकता असलेला चेहरा दिसला. 25 वर्ष दिसला नाही. चष्मा का नाही घेतला? डोळे तपासून घ्यायला पाहिजे. दिसत नाही म्हणजे काय? भाजप देशात सत्तेवर येऊ शकतो, महाराष्ट्रात सत्तेवर 5 वर्ष काळ, आणि यांना दिसलं नाही. काय भेसूर आणि विकृत मानसिकता असलेला चेहरा पा. खरं म्हणजे आता यानं काय बरं युतीत सडलं. सडलेल्या माणसाला मुख्यमंत्री शरद पवारने का बसवलं ते पण कळलं नाही. हे सडले स्वतःहून म्हणताय तो, मी नाही म्हणत आहे सडलो. आता आरोग्य शिबिरं ठिकठिकाणी चालू करायला लागतील. काय बरोबर नाही. मुख्यमंत्रीच म्हणतायत कोरोना गेला आणि नवीन प्रकार आला.
काय बोलत मग भान नाही काय नाही, आपण का बोलतोय, जबाबदारी काय, कर्तव्य काय, काय बोलायला पाहिजे, काय विचार द्यायला पाहिजे, जराही भान नाही काय नाही. आणि म्हणून अशा माणसाने फक्त हे मी म्हणे शिवसंपर्क नाही, शिव्या संपर्काचं भाषण परवा झालं. सगळा पैशाचा जाहिराती कुठून आल्या काय याची इन्क्वायरी उद्या जर ईडीने केली, द्वेषाने केली म्हणते, द्वेषाने. आणि त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ प्रश्न विचार मिळावेत म्हणून मी इथेच थांबतो. आणि तुमच्या प्रश्नातून जर काय त्याच्यामध्ये अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर मग मी सांगायला तयार आहे. पण यांचं भाषण, एक मिनटं बाबा बस ना, कॅमेरा थांब. एक प्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी आहेत, तेच ते आणि तेच ते उद्धवजींचं भाषण. दादा 1993 साली बाबरी पडली त्यावेळेला कोण कुठे होतं यावरून वाद सुरू झालाय. उद्धव ठाकरेंनी ते उपस्थित केला, कारण विकास कामाबद्दल वगैरे त्यांना माहिती द्यायची नाहीये, त्या तो विषय घेतला का यांची कारकीर्द डायव्हर्ट होते ना. त्यावेळेला तुम्ही शिवसेनेमध्ये होता त्यावेळेला मी नाही गेलो कोण कुठे होतं ते गर्दीत चेंगरून आपण दुखापत करून घेण्यापेक्षा सुरक्षित शिवसेनेचे राहणं तेव्हा योग्य होतं. हां कुठे होते, अदृश्य होते, कुठेच नव्हते. खरं सांगतो सक्रियच नव्हते राजकारणात. हे 99 नंतर आले. मला मुख्यमंत्री केलं ना, त्याला वाटलं आता आपण काहीतरी केलं पाहिजे. आता ते मुख्यमंत्री झाल्यावर म्हणाले माझी इच्छा नव्हती व्हायचं, तरी झाले. हां शरद पवार कोण माणूस शोधतच होते, असा माणूस की काय विरोध नाही काय नाही, जे बोलले तिथे सही ना. अजितदादा फाईल ठेवली का सही. यही चीज हिंदी में जानना चाहेंगे. देखो देखिए आप देखिए पूरा 14 तारीख का सब भाषण मराठी में उन्होंने किया है, इसलिए जवाब मराठी में देना आवश्यक है. ऐका मग मराठीत बोला. एक ना, अरे बाबा ती विचारते ना, अरे बाबा त्यांना प्राधान्य द्या ना, त्या महिलांवर परत पत्रकारांना अन्याय होईल. शिवसेना के कई शिवसैनिक वहां तक पहुंचे थे, उद्धव ठाकरे उसमें नहीं था. ऐसे वक्त कोई भी कंट्रोवर्सी हुए, दंगे फसाद हुए तो उद्धव ठाकरे मातुश्री के बाहर नहीं निकलता था. सर दूसरी ऐसी चीज है जिस तरह से उद्धव ठाकरे इन्होंने टिप्पणी की है बीजेपी के ऊपर, आरएसएस के ऊपर जिस तरह से टिप्पणी की है पूरे भाषण में, जिस तरह के शब्द उन्होंने यूज किए हैं, उस मामले में क्या कहेंगे हिंदी में? नहीं, मैं उन्होंने आरएसएस बीजेपी और हमारे नेताजन के ऊपर जो टिप्पणी की और जो लैंग्वेज यूज किया है वो लैंग्वेज महाराष्ट्र के मुख्यमंत्री को शोभा देने वाली नहीं है. कई सालों से 25 सालों से ज़्यादा अलायंस महाराष्ट्र में बीजेपी के साथ शिवसेना 25 साल से ज़्यादा है. माननीय मोदी साहब के नाम से एमपी भी चुन के लाए, एमएलए भी अब तक चुन के आए, अभी भी 56 है ना, वो मोदी साहब के नाम पे चुन के आए ले. और उसके 56 के ऊपर शरद पवार जी के मेहरबानी से मुख्यमंत्री हुए. उनकी खुद की ताकत कुछ नहीं है, खुद की कुछ नहीं. अभी भी चुनाव के सामने जाए 25 चुन के नहीं आ सकते और 10 के ऊपर तो एमपी भी नहीं. ये हालत है पार्टी की. पिछले 25 सालों से यूपी में शिवसेना सड़ गई ऐसा उल्लेख भी उन्होंने किया है. दवा करने को बोलो, दवा उपचार ही करना चाहिए. जैसे कोरोना का उपचार हुआ ना, उसी तरह सड़ गई मतलब क्या है.
उसको बचाना तो चाहिए ना। बीजेपी के पास वापस आएंगे तो हम दवा करेंगे। दादा आपने कहा कि मुंबई में नाला सफाई और बीएमसी के कई सारे काम अभी तक नहीं हुए। देखिए आपके न्यूज़पेपर में तो बात है, मेरा खुद का कुछ नहीं है कि नाला सफाई 15 मई तक 75% तो होना चाहिए। आज 37% ये रिपोर्ट है। इसका मतलब नाला सफाई सही तरह से नहीं हो रहा है। कॉन्ट्रैक्ट दिया जाता है, कमीशन उसमें से कॉन्ट्रैक्टर से लिया जाता है, सफाई नहीं होता है। बारिश गिरेगा तो लोगों के घर में पानी जाने वाला है। 25 साल से ज़्यादा सत्ता कॉरपोरेशन में शिवसेना की है। मैं ये मुंबई बकाल बनाने का काम शिवसेना ने किया है। पैसा खाने का काम करते हैं, जैसे कोरोना में टेंडर में खाए उसी तरह के नाला सफाई के काम में भी करते हैं करके मुंबई सिंगापुर बैंकॉक जैसी नहीं बन सकती है। ये बोलते हैं हम सिंगापुर जैसे बनाएंगे, ये नहीं बनाने का। और जिधर जिधर शिवसेना है, जैसे हमारे कॉरपोरेशन में स्टैंडिंग कमेटी चेयरमैन है, उनके लाडले यशवंत यादव साहब, उनके पास ज़्यादा पैसा नहीं मिला, 112 कोटी कुछ मिला, ज़्यादा नहीं। अब उनके पास 112 मल्टीप्लाई करो, बॉस के घर में कितना होगा। आपने दाऊद से संबंध के बारे में आप खुलासा कर सकते हैं, अमित शाह को चाहिए तो बता सकते हैं। क्या आपने कहा कि हम मुझे सब पता है कि किसके साथ संबंध है। नहीं, आधा क्यों वर्ड बोलते हैं, किसके बारे में कहा मैं? आपने अभी कहा था, अभी क्या कहा था मैं खाली दाऊद बोला ही नहीं, किसके मतलब में बोला, समझ में बोला। मैं सुशांत के केस के बारे में बोला, उसकी जानकारी हमारे हम जाके दिल्ली बोलेंगे, ऐसा मैं बोला। सर सध्या धर्मवीर चित्रपटाची खूप चर्चा आहे। काल मुख्यमंत्र्यांनी आता ना एका दिवशी एकच जाऊ दे। पिक्चर त्यांनी पाहिला आणि त्यांनी असं म्हणतायत की मला शेवटचा भाग बघावासा वाटला नाही। नारायण आले का तिथे? हे बघा, माझ्या मागे फार काय बोलतात, पण माझा फोटो पाहिला का तिथून निघून जातात, किती घाबरतात बघा, असं मी समजतो। त्यामुळे आज नको, दुसऱ्या दिवशी। सर एक अजून एक हादसा, यशवंत जाधव काल एवढी मोठी सभा झाली, यशवंत जाधव यांच्यावर चौकशी सुरू आहे, एवढा मोठा रेड पडताय आणि त्यांची प्रॉपर्टी आता 57 झाली, पण तरी देखील ते त्या सभेत होते। त्याचा अर्थ काय घ्यायचा? अर्थ काय, आता करप्शन करायला लावणारेच असतील ना, तर ज्याला पकडलं तो म्हणणार बा मला यांनीच सांगितलंय। मी मगाशी वाक्य म्हणालो, यशवंत जाधवकडे 100-150 काय कोटी मिळतात, मग बॉसकडे किती, हा प्रश्नचिन्ह आहे। मग बॉसनेच सांगितलं असेल तर स्टेजवर काय तो डोक्यावर पण बसणार थोड्या दिवसांनी। सर्वे कंप्लीट हुआ है और कोकणातला प्रश्न आहे, राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे। तळ कोकणात म्हणजे आपणच म्हणता? नाही वेंगुर्ल्यामध्ये अहो आपण म्हणता का? तुमचं काय वृत्तपत्र का प्रिंट मीडिया आहे? हा मग मी संध्याकाळ जात आहे, पण मी तुम्हाला घटना झालेली आहे, 3 लोकांना जबरदस्त मारहाण झाली आणि व्हिडिओ व्हायरल झाले, मात्र ते आरोपी अहो राज्यात कायदा सुव्यवस्था नाही याची उदाहरणं मी सांगितली, दिशावरून सांगितली, सुशांतवरून सांगितली, ती आणि दरोडे किती पडत आहेत सध्या, दरोड्याचं प्रमाण बघा। आणि अजून एक काहीतरी कुठे हे पडलं, पोलीस लुटारू, हे बघा एक पोलिसांचं उत्तर, एका ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली आणि त्या ठिकाणी धाडीमध्ये काय रक्कम मिळाली, त्याचे 6 कोटी पोलिसांनी गायब केले। ही बघा, महाराष्ट्र टाइम्स प्रसिद्ध वृत्तपत्र। पोलिसांनी घावाट चौकशीच्या फेऱ्यात पोलिसांनी डल्ला मारल्याचा आरोप। आता कुंपणच शेत खातं आहे ते, बाकी काय वाटावडे। आता एक अधिकाऱ्यांच्या बदल्याला एवढे पैसे खातात, ते IAS असो, IPS असो, पोस्टिंग असो। अहो काय अधिकारी तर आता प्रॉपर्टीच्या विषयात जर गेलं, कोण माणूस गेला तो काय तुम्हाला किती प्रॉपर्टी विकायची, कितीला विकायची सांगा, अहो कलेक्टरच बोलतायत। अशी काही कलेक्टरची मी रेकॉर्ड केलेले काही बातम्या आहेत, समोरच्याला सांगतात तुझी प्रॉपर्टी किती विकायची बोल, कमाल आहे।
हे दिवस आहेत महाराष्ट्राला. हे काय बडबड करताय. आणि एक अधिकारी ऐकत नाही, एक पोलीस सलाम मारू शकत नाही. एक पोलीस खरं म्हणजे मुख्यमंत्री जो ड्रायव्हर असतो पोलीस असतो. एक गाडी चालू शकत नाही म्हणून स्वतः चालवतात. काय राहिला आता. दादा तुम्ही असा उल्लेख केला की उद्धव ठाकरे हे 10 वर्ष जरी मुख्यमंत्री राहिले तरी माझ्या 8 महिन्याच्या कारकिर्दीची बरोबरी करू शकत नाही. मग 10 वर्ष मुख्यमंत्री राहतील असं तुम्हाला वाटतं उद्धव ठाकरे? ठेवणार नाही आम्ही. मी आपलं असं म्हणाले की मी ते बरोबरी होऊ शकत नाही. प्रमाण सांगितलं मी. पण आम्ही काय ठेवणार नाही. कधीपर्यंत? हां नाही ती तारीख आता देणार नाही. काय तारीख आता आमची जवळ येते आहे. त्याच्यामुळे जेव्हा आता करायचं तेव्हा सांगायचं कर. आता त्यांनी ज्या शिव्या घातल्या आहे ना त्याची भरपाई करायची आम्हाला. शिव्या घालणार नाही आम्ही. महाराष्ट्राच्या खुर्चीवर असा मुख्यमंत्री नको शिव्या देणार, द्वेष करणार. आपण मागे जूनची तारीख दिली ती बरोबर आहे का? कोण बोललं? तू मगाशी भेटला तू विचारलं नाही. आता विचार. एक तासापूर्वी भेटला बोलले नाही. मस्जिद का सर्वे हुआ, शिवलिंग वहाँ पर मिला है. ज्ञानवापी मस्जिद में वहाँ पर वाराणसी में सर्वे हुआ है, वहाँ शिवलिंग मिला है. तो वहाँ उस पर आर्टिटी चल रही है और ओवैसी कहती है कि कयामत तक मस्जिद ही रहेगी. इसको लेकर आप क्या कहेंगे? मैं कुछ नहीं, नो कमेंट्स. उसके ऊपर कुछ नहीं कहूँगा. बहुत हो गया ये. राणे साहेब, मुंबईमध्ये एका आमदाराचं निधन झालं शिवसेनेच्या. लटके माहिती आहे, मी ओळखतो. मी त्यांना एका बिल्डरला मदत करण्यासाठी एक कॅबिनेट मिनिस्टर आणि शिवसेनेचा ज्येष्ठ नेता तणावाखाली आणत होता. या संदर्भात आपल्याकडे काही माहिती आहे का? नाही द्या. आपण मी हे करतो. तुम्हाला मीडियाला मी व्हायरल करतो. द्या मला. खरंच द्या आपण मला. बिमल शहा नावाच्या बिल्डरला मदत करण्यासाठी एक उद्धव ठाकरेंच्या जवळचा नेता सातत्यानं सामान्य नागरिकांच्या आणि शिवसैनिकांच्या ज्या घरांच्या गाळे होते एसआरए मध्ये ते बाजारात विकण्यासाठी त्याला प्रेशराईज करत होते आणि त्यामुळे त्याच्यावर प्रेशर होतं. बिल्डर कोण? विमल शहा. आकृती माहित नाही. मी त्याला पण विचारेन खरं आहे का, कन्फर्म करायला पाहिजे. झालं ना पहिला तुझा, आता शेवट झाला. सर फिलहाल जिस तरह की देश में कोविड की परिस्थिति थी उसके बाद अभी नौकरियां बड़े पैमाने पर मिलने शुरू हो गई है. इस मामले में क्या कहेंगे? क्योंकि क्या नोकरी भेटायला सुरू झाली. हां मग काय म्हणायचं तुम्ही? रोजगार नौकरियां बड़े पैमाने पर फिलहाल मिलनी शुरू हो गई है. इस मामले में क्या कहेंगे? अच्छी बात है ना. इस बारे में क्या, कोरोना खत्म हो गया, फैक्ट्रियाँ शुरू हो गई है, काम मिलने शुरू हो गया. अच्छी बात है. उसमें सरकार का कोई श्रेय नहीं है. कोरोना ने तय कर दिया अभी इधर नहीं रहना है, यहाँ लोग भूखे मर रहे हैं, तो अपन जाएंगे तो लोग खाना खाने लगे करके कोरोना चले गया. अभी नौकरियां शुरू हो गई. मुंबईचा बाप शिवसेना आहे. संजय राऊत म्हणताय मुंबईचा बाप शिवसेना आहे. मग मला वाघ म्हणाले. मुंबईचा बाप शिवसेना आहे. मला आता काही वाक्य आहे ना. नाही मुंबईचा बाप. आता म्हणा मागच्या वेळेला काय स्थिती होती बघा. आता महानगरपालिकेची निवडणूक जवळच आहे. बाप बी म्हणणार नाही. मुंबईला महानगरपालिका चांगल्या लोकांच्या ताब्यात, ज्याला विकास काय तो करतो, नागरी सुविधामध्ये कळतात, लोकांचं जीवन किंवा आयुष्यमान वाढावं असं जर वातावरण बनवायचं असेल तर आता मुंबईत महाराष्ट्रात एकच पक्ष आहे, भारतीय जनता पक्ष. यांचं काम नाही. याने 25 वर्ष वाट लावली. आणि हे बाप बिपी का भाषा आहे, काय भाषा आहे ते कळेल म्हणा. त्या खरं मी त्याच्या प्रश्नाला उत्तर देणार का, त्याला काही चांगलं बोलतंय, काही बेजबाबदार बोलतो. आता उद्धव ठाकरेंची भाषा आहे ना, ही संजय राऊतमुळे दूषित झालेली भाषा आहे ती. धन्यवाद. आभारी.